मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. रुक्मिणी राघवला विचारते की ऋषभ नक्की कोणत्या बाईबद्दल बोलत आहे. मात्र राघव तिला काही सांगत नाही. त्यामुळे ऋतुराज ऋषभला विचारतो की हे सगळं नक्की काय सुरू आहे आणि तू त्या बाईला जाऊन कधी भेटला होता. त्यावर ऋषभ सर्वांना सांगतो की मी एका महत्त्वाच्या मीटिंगसाठी त्या हॉटेलमध्ये गेलो होतो. तिथे मी राघव दादाला आणि त्या बाईला एकत्र पाहिलं आणि खात्री करून घेण्यासाठी मी त्या बाईला जाऊन भेटलो आणि तिला राघव दादाचा फोटोसुद्धा दाखवला. मात्र तिने मला सांगितलं की मी यांना ओळखत नाही, पण मला पूर्ण खात्री आहे की ती बाई माझ्यासोबत खोटं बोलली. आणि ऋषभने सांगितलेला हा सर्व प्रकार ऐकून सर्वजण रागातच राघवकडे पाहत असतात. तर रत्नाकर त्याला म्हणतो की राघव, ती बाई नक्की कोण आहे हे आता तरी सगळ्यांना सांग. आणि त्यामुळे राघव नाईलाजाने सर्वांना सांगतो की तिचं नाव श्रुती आहे आणि ती माझ्या मित्राची बायको आहे. तिला माझ्या मदतीची गरज होती म्हणून मी तिकडे गेलो होतो. मात्र राघवच्या या बोलण्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही. राजश्री राघवला म्हणते की जर ती तुझ्या मित्राची बायको आहे तर तिच्या मदतीसाठी तू रात्री अपरात्री का जातो? तुझा मित्र कुठे आहे? आणि त्यावर राघवला मिशनच्या दिवशी घडलेला सर्व प्रकार आठवतो. तर रत्नाकर पुन्हा एकदा राघवला विचारतो की सांग राघव, तुझा मित्र नक्की कुठे आहे? त्यामुळे राघव सर्वांना सांगतो की तो या जगात नाही, त्याचा मृत्यू झाला आहे. आणि ते ऐकून सर्वांनाच धक्का बसतो. मात्र त्याच वेळी ऋषभ सर्वांना म्हणतो की हे खोटं आहे, कारण मी स्वतः त्या बाईच्या गळ्यात मंगळसूत्र पाहिलं होतं. आणि त्याच वेळी राणी सिंधूला घेऊन तिथे येते. सिंधूला पाहून सर्वजण गप्प बसतात. राजश्री डोळे पुसत सिंधूला म्हणते की तू इथे काय करत आहे? तुला इथे कोणी बोलावलं? तू प्लीज तुझ्या रूममध्ये जा. त्यावर राणी म्हणते की मीच तिला इथे घेऊन आले. तिलासुद्धा कळायला हवं ना तिचा नवरा बाहेर जाऊन काय करतो ते. आणि त्यावर रजनी आत्यासुद्धा म्हणते की राणी पहिल्यांदाच बरोबर बोलली आहे. सिंधूलासुद्धा कळायला हवं तिचा नवरा बाहेर जाऊन काय करतो ते. त्यावर राणी सिंधूलाच दोष देत म्हणते की या सगळ्यामध्ये चूक सिंधूचीच आहे. मी तिला आधीपासून सांगत होते की तू राघवला नवरा म्हणून ॲक्सेप्ट कर, मात्र तिने माझं ऐकलं नाही आणि आता राघव तिला सोडून एका दुसऱ्याच बाईकडे गेला. आणि राणीचं हे बोलणं ऐकून राजश्री तिच्यावर ओरडते. ती स्पष्टपणे राणीला सांगते की या सगळ्यामध्ये सिंधूची काही चूक नाही, तिला दोष द्यायचा नाही. तर राघवसुद्धा सगळ्यांना सांगतो की सिंधूचा यामध्ये काही दोष नाही आणि मधू, तुझा या गोष्टीशी काही संबंध नाही. त्यामुळे तू उगाच सिंधूच्या डोक्यात नको ते विचार भरवू नको, या सगळ्यापासून लांब राहा. मात्र राघवच्या अशा बोलण्यामुळे रुक्मिणी त्याच्यावर ओरडते. ती राघवला म्हणते की राणीसुद्धा या घरातील सदस्य आहे, या घरची सून आहे, त्यामुळे इतरांप्रमाणे तिलासुद्धा तुला प्रश्न विचारायचा अधिकार आहे. त्यावर राघव म्हणतो की प्रश्न विचारण्यासाठी मी नाही म्हणतच नाही, पण उगाच दुसऱ्यांच्या डोक्यात चुकीचे विचार का भरवायचे? त्यावर रुक्मिणी म्हणते मग चूक काय आणि बरोबर काय हे तू आम्हाला सांग. नेमकं खरं काय आहे ते आम्हालाही कळू दे. आणि ते ऐकून राघव गप्प बसतो. त्यामुळे रुक्मिणी त्याला विचारते की काय झालं राघव, आता का तू गप्प बसला? तर राणी मध्येच म्हणते कारण स्पष्ट आहे मामी, ती दुसरी बाई राघवची बायको आहे आणि राघव आपल्यासोबत खोटं बोलत आहे. त्यामुळे सर्वजण राघवकडे पाहतात, मात्र राघव काहीच बोलत नाही. तर राणी मुद्दाम सिंधूला म्हणते की राघवने तुझा विश्वासघात केल्यानंतर तुझ्यामध्ये थोडा जरी स्वाभिमान असेल तर तू हे घर सोडून जाशील. आणि राणीचं हे बोलणं ऐकून सर्वजण रागातच तिच्याकडे पाहतात. तर राघव सिंधूला विचारतो, तुझा पण माझ्यावर विश्वास नाहीये का सिंधू? त्यावर सिंधू म्हणते की राघव सर, मग खरं काय आहे ते तुम्ही सगळ्यांना सांगून टाका. त्यावर राघव म्हणतो की जे खरं आहे ते मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे आणि त्यापेक्षा जास्त मी तुम्हाला काही सांगू शकत नाही. आणि राघवचं हे उत्तर ऐकून सिंधू नाराज होते. तर राणी मनाशी म्हणत असते की हा राघव किती चीप आहे. आधी याने मला फसवलं आणि सिंधूसोबत लग्न केलं आणि आता तर याने सिंधूला सुद्धा फसवलं. मी राघवला परत मिळवण्यासाठी जे काही प्रयत्न केले होते ते सुद्धा सगळे वाया गेले. आणि ती रागातच राघवला म्हणते की ज्यावेळी तू मला फसवलं तेव्हा तर मी काही बोलले नाही, मात्र तू सिंधूला सुद्धा फसवशील असं मला कधीच वाटलं नव्हतं. तर रजनी आत्यासुद्धा राघवला म्हणते की अरे राघव, असा का वागलास तू? नेमका काय विचार केला होता तू? एकदा तू दादा वहिनीकडे बघ, शर्मेने त्यांची मान खाली गेली आहे, त्यांच्या तोंडून शब्द फुटत नाही. तुला खरंच काहीच वाटत नाही का रे? मात्र त्यावर राघव काहीच उत्तर देत नाही.
ऋषभही राघवला म्हणतो की अरे राघव दादा, सिंधू वहिनी किती चांगली आहे आणि तिला फसवताना तुला काहीच वाटलं नाही का? तू त्या दुसऱ्या बाईसोबत कसं काही लग्न करू शकतो? तर ऋतुजा रुक्मिणीला म्हणत असते की बघितलं का वहिनी साहेब, जेव्हा माझी रेश्मा या सगळ्याबद्दल बोलत होती तेव्हा तर तुम्ही तिला गप्प केलं. मग आता तुमचं काय म्हणणं आहे? या राघवने चार चौघांमध्ये आपली मान खाली घातली आहे. आणि ते ऐकून सर्वजण रागातच राघवकडे पाहत असतात. रत्नाकर राघवला विचारतो की ती बाई नेमकी आहे तरी कोण, हे आता मला बघायचंच आहे. तर ऋतुराज सुद्धा म्हणतो की हो दादा, आपण आत्ताच जाऊन त्या बाईला भेटू आणि या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावू. मात्र ऋषभ त्यांना थांबवतो आणि म्हणतो की आपल्याला असं करता येणार नाही, कारण ती बाई प्रेग्नेंट आहे. आणि ते ऐकून सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकते. सर्वजण राघवकडे पाहतच राहतात. तर ऋतुराज म्हणतो किती नीच बाई आहे ही. आणि त्यामुळे राघव मोठ्याने म्हणतो की तुम्ही प्लीज श्रुतीबद्दल असं काहीतरी बोलू नका, तिची या सगळ्यामध्ये काही चूक नाही. आणि त्यामुळे ऋतुजा रुक्मिणीला म्हणते, बघितलं ना वहिनी साहेब, राघव आधी अशीच सिंधूची बाजू घेत होता आणि आता तो या श्रुतीची बाजू घेत आहे. सिंधू रडतच राघवला म्हणते की राघव सर, इतर कोणासाठी नाही, पण निदान माझ्यासाठी तरी खरं काय आहे ते सगळ्यांना सांगा. मी बायको आहे तुमची. त्यावर राघव म्हणतो की सिंधू, खरं काय आहे ते मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे आणि त्यापेक्षा जास्त मी खरंच काही सांगू शकत नाही. त्यावर सिंधू म्हणते की राघव सर, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. मला कळतंय की तुम्ही कोणत्या तरी प्रॉब्लेममध्ये अडकले आहात, त्यामुळे आम्हाला काही सांगू शकत नाही. मात्र सर्वजण तुमच्याकडे संशयाने बघत आहे आणि ते मला खरंच सहन होत नाही. त्यामुळे प्लीज खरं काय आहे तुम्ही आम्हाला सांगा. आणि ते ऐकून राघव मनाशी म्हणतो की सिंधू, मला तुला सगळं खरं सांगायचं आहे, पण मी नाही सांगू शकत. आणि त्यानंतर तो सिंधूजवळ जातो, तिचा हात हातात घेऊन तिला समजवण्याचा प्रयत्न करतो. मात्र त्याचवेळी राजश्री त्या दोघांच्या मध्ये येते, ती सिंधूला राघवपासून बाजूला करते आणि ती रागातच राघवला म्हणते की तू सिंधूला हात लावायचा नाही, तो हक्क तू कधीच गमावला आहे. आणि ते ऐकून राघवला धक्काच बसतो. तर इतर सर्वजण राघववर प्रश्नांचा भडीमार करत असतात, त्याला या सगळ्या गोष्टींचा जाब विचारत असतात. मात्र राघव काहीच बोलत नाही. त्यामुळे शेवटी रत्नाकर म्हणतो की मी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे आणि तो राघवला घर सोडून जायला सांगतो. त्यामुळे सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकते. तर सिंधू रत्नाकरला म्हणते की बाबा प्लीज तुम्ही राघव सरांना शिक्षा देऊ नका, कारण त्यांच्यावरील गुन्हा अजून सिद्ध झाला नाही. त्यावर रुक्मिणी म्हणते की सिंधू, हे काय बोलते तू, तुला कळतंय का? राघव जे काही वागला आहे त्याचा सगळ्यात जास्त त्रास तुला होणार आहे आणि आम्ही सर्वजण तुझ्या सोबत आहोत. त्यावर सिंधू म्हणते की काकू, तुम्ही सर्वजण माझ्या सोबत आहात हे पाहून मला खरंच खूप छान वाटत आहे आणि माझ्यापेक्षा जास्त तुम्ही राघव सरांना ओळखता. तुम्हाला खरंच असं वाटतं का की राघव सर असं काहीतरी करू शकतात? त्यामुळे आपण त्यांना एक चान्स द्यायला हवा. त्यामुळे रत्नाकर म्हणतो की ठीक आहे, जोपर्यंत राघव खरं काय आहे ते सांगत नाही तोपर्यंत तो आउट हाऊसमध्येच राहील. आणि रत्नाकरचा हा निर्णय राघवसुद्धा मान्य करतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत, राणी राघवला म्हणत असते की सिंधू तुझ्यासाठी योग्य नाही, पण मी तुझ्यासाठी काही करू शकते. आणि ती राघवला मिठी मारते. मात्र त्याचवेळी सिंधू जेवणाचं ताट घेऊन तिथे येते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.